भाजी तर बघा कसली मस्त झालेली आहे आणि किती छान दिसत आहे. खायला सुद्धा खूप छान लागणार आहे. तर हाय सर्वांना, येस ताई ऑफिशियल या चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मी चिकनची भाजी बनवणार आहे आत्ता, आणि व्हिडिओ स्किप न करता पहा, व्हिडिओ पूर्ण पहा. तर मी चिकन घेतलेलं आहे इथं अर्धा किलो, आणि चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याला मी लिंबू लावून घेतलेलं आहे, मीठ पण लावून घेतलेलं आहे. आपल्याला हळद आणि गरम मसाला पण लावून घ्यायचा आहे. इथं अद्रक लसूणची पेस्ट पण करून घेतलेली आहे. आता ही पेस्ट पण आपल्याला लावून घ्यायची आहे चिकनला. हे सगळं लावून झालं की मस्तपैकी आपल्याला मिक्स करायचं आहे. असं सगळं चिकन आपल्याला छानपैकी मस्त मिसळून घ्यायचं आहे याच्यात. तर आपण ठेवून टाकूया आता मी इथे हिरव्या मिरचीतलं चिकन करणार आहे, हिरवी मिरचीचं वाटण करून. तर तुम्ही पण बघा, हिरवी मिरचीची एकदा करून चिकनची भाजी खूप छान लागते. तर आपल्या आवडीनुसार मिरच्या घ्यायच्या आहेत. ह्या मिरच्या जास्त तिखट नाही म्हणून थोड्या मी जास्त घेतलेल्या आहेत. कमी जास्त आपण नक्कीच करू शकतो. लसूण थोडं जास्त घ्यायचं आहे, लसूण पण टाकलेलं आहे मी. आता याच्यात कोथिंबीर घालून घेऊया. आता मीठ पण टाकायचं आहे आपल्याला. आता चिकनला पण मीठ लावलं होतं म्हणून आता मी याच्यामध्ये थोडंच टाकत आहे. आता याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला. पेस्ट करून झालेले. आता मी खोबऱ्याचे काप करून घेतले आहे आणि 2 कांदे कापून घेतलेले, आणि खोबरा आणि कांदा भाजून घेतला आहे मी थोडासा. आता पहिलं खोबरं बारीक करून घ्यायचं आहे. खोबरं बारीक झालेलं आहे. आता याच्यामध्येच आपल्याला कांदा पण टाकून घ्यायचा आहे आणि याचं पण वाटण करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं. चला आता बनवायला चालू करूया. इथं कढई गरम करायला ठेवली मी आणि तेल टाकून घेतलेलं आहे. आता खोबऱ्याचं आणि कांद्याचं जे वाटण केलेलं होतं आपण, ते पहिलं आपण भाजून घेऊया. चांगलं आपल्याला परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये हे वाटण. मी थोडंसं पाणी टाकून घेतले आणि चांगलं परतवून घेतलेलं आहे. आता मिरची, कोथिंबीर, लसूणचं पण जे वाटण केलेलं होतं ते पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला. थोडं पाणी टाकायचं आणि चांगलं भाजून घ्यायचं. मसाला आपल्याला एकदम छान आणि मस्त भाजून घ्यायचा आहे. तर भाजीला बघा कसली भारी चव येणार आहे. करून पहा अशा पद्धतीने तुम्ही एकदा तरी चिकन. खूप चवीला भारी होत आहे हे चिकन. रेसिपी तुम्हाला पूर्ण बघायची, व्हिडिओ स्किप न करता बघा. रेसिपी आवडली तर नक्कीच तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे आणि लाईकसुद्धा करून घ्या. तर 1 चम्मच मी इथं हळद टाकलेली आहे आणि 1 चमचा धना पावडर. चिकन मसाल्याचं 1 पॅकेट टाकून घेतलेलं आहे. सगळं मिक्स करायचं, चांगलं परतवून घ्यायचा मसाला आपल्याला. मसाला मस्त भाजलेला आहे बघा. आता याच्यातच चिकन टाकून घ्यायचं. चिकन पण चांगलं मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये. मिक्स करून झालं की आपल्याला झाकण ठेवायचं आहे. मी इथं पाणी गरम करायला ठेवलं होतं. गरम पाणी करून मी टाकत आहे चिकनमध्ये, चिकन शिजण्याकरता.
कोणाला पातळ भाजी करायची असेल तर पातळ पण करू शकतो. पातळ पण भाजी छान लागते अशी केल्यावर. पण मी जास्त पातळ नाही करणार, थोडीशीच करणार आहे मी भाजी. आता शिजवून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं चिकन. चिकन शिजलेलं आहे, भाजी पण तयार झालेली आहे. तर मी इथं तेल गरम करून घेणार आहे आत्ता आणि कडकडीत तेलाचं मोहन घालून घ्यायचं या भाजीवरती. ही स्टेप तुम्ही करून बघा. असं तेल गरम करून घातलं की अगदी भन्नाट चव सुटते भाजीला. आता मिक्स करून घ्यायचं. आता छान आपण कोथिंबीर टाकून घेऊया. पहा भाजी किती छान दिसत आहे. कोणताही काळा मसाला न वापरता, कोणतीही मिरची पावडर न वापरता भाजीला कलर किती छान आलेला आहे बघा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.